हो मोरा रामजी म्हणलं 10 मिनिटं पहिले अभ्यास आणि या माणसाच तोंडाकडे पाहून तुम्हाला एकच आठवण येत होती हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उनको कोई तकलीफ नहीं आणि ती आठवण समजून म्हणलं आपण बी थोडा अभ्यास करून घेऊ चला. तर मी तुमचं आयजी सोन्या स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये. मी पण निघालो होतो बघा, मी पण घेऊन निघालो होतो बघा हॉल तिकीट आपल्या एक्झाम हॉलकडे. तिकडे जाऊन पाहतो तर पोरं आणखीन पण अभ्यास करत होते. हे म्हणतं मी रात्रभर अभ्यास केला आणि हे म्हणतं आता नोट्स बनवल्या. पेपर झाल्यावरची खुशी तर तुम्ही हिच्या तोंडावर बघूच शकतात. ही रात्री मला 1:30 वाजता कॉल करून म्हणतात भाई काहीतरी भेटलं तर मला बी देशील बरं का. आणि स्वतः बिनवरती पाहते एकदम मॉकर पेपर लिहून आली आणि हा आपला ड्रायव्हर कधी ना अभ्यास करणारा आज टॉप पेपर लिहून आलता. पायथनचा पेपर ना तेवढीच पाडणार एवढं लक्ष ठेवा. एक नंबर एक नंबर एक नंबर. सॅम्पल पेपरच्या नावाखाली खिचवू नको उगाच. सॅम्पल पेपर केला नाही जिंकलो दुसऱ्या नाही दाद्या शिवम नावला उचलत कसं गेलं पेपर ते म्हणतो इस बार मोदी सरकार. तिथून सरळ गेलो रोहित्याकडे. रोहित म्हणतो फाड पेपर लिहिलाय म्हणे आपण एकदम टॉपवाला. तिथून सरळ निघाल कॅन्टीनकडे. टॉपचा पेपर सोडून बी आपला RSS हात जोडत होता बरं का डायरेक्ट. म्हणलं पेपर चांगला गेला चाला म्हणलं मंदिराला. आपले सगळे काट्टे निघाले मंदिराला ड्रायव्हरला घेऊन. मग आपण स्ट्रेट पोहोचलो मंदिरात आणि मंदिरात जातानाच आपले काय पोरं चाळे सोडते काय सांगू तुम्हाला. हा दादा तर फुल शांतीमध्ये बसेल होता बरं का. आणि लय जुनं मंदिर होतं मस्त. तिथनं गेलो आपण थेट गणपतीच्या मंदिरात. गणपतीच्या मंदिरातून पाय पडून हे पोरं आल ते डायरेक्ट ते बरं का बटाटे घ्यायला. आणि ह्यो काय म्हणतो लॉयल पोरगी भेटली का तुपाने पाय देऊ म्हणे तिचे तुपाने. तर आजचा एवढाच ब्लॉग, भेटूया पुढच्या ब्लॉगला.